माझ्या नवऱ्यासारखा सच्चा प्रामाणिक गोळा माणूस सापडणार नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याला हरवलं नाही. दिग्विजय देशमुख, हा माझ्या नवऱ्याचा पराभव नाहीये, तुमच्या पराभवाची सुरुवात आहे. खरेपणाच्या जोरावर तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे ही बाई, जिचं नाव आहे सौ लक्ष्मी श्रीनिवास दळवी. प्रत्येक माणसाला आपल्या कर्मांची फळं इथेच भोगायची असतात. संतोषच्या म्हणण्यानुसार श्रीनिवास दळवीने त्याची फसवणूक करून पेटंट स्वतःच्या नावावर करून घेतला. खोटेपणा आम्हाला सहन होत नाही, मग आम्ही त्यांच्या बाजूने उभा आहे. आपण दुसऱ्या बाजूला लक्ष्मीला तिच्या नवऱ्याबद्दल, त्याच्या खरेपणाबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. आमच्याच ऑफिसमध्ये येऊन आम्हालाच आव्हान देऊन निघून गेली. भूतकाळात आमच्याशी कशाही वागल्या असल्या, त्यांच्या वागण्या बोलण्यात, त्यांच्या नजरेत खोटेपणा दिसत नव्हता, खोट दिसत नव्हती. कारण जो माणूस चोरी करतो, लबाडी करतो, त्याच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास नसतो. म्हणजे त्या खरं बोलत होत्या. खरंच श्रीनिवास दळवीने आणि त्याच्या नातवाने सोदल सायकलचा शोध लावला असेल. तसं जर असेल तर याचा अर्थ असा होतो की संतोष आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय, आमच्यापासून काहीतरी खोटं बोलतोय. या प्रकरणातील सगळ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाहीये. त्या लाचारी मागे नक्की काय असेल? आवडेपणा, संधी साधूपणा. त्याची सखोल चौकशी करावीच लागणार आहे. काय तर आमचंच नाणं खोटं निघायचं. फोन करायला उचलत. तू फोन जरी नाही उचललास तरी याचा अर्थ असा होत नाही की तू सुटलास. संतोष, तू कुठेही लपला असशील ना तरी मी तुला शोधून काढेन, पाताळात असलास तरी सुद्धा. तो प्रोजेक्ट क्लायंटने अप्रूव्ह केला आहे. इट्स अ गुड जॉब. अगं काय झालं? बोर झालीयस का? तुम्ही आज का मला ऑफिसला यायला लावलं? माझा आज काम करायचा अजिबात मूड नाहीये. जानू, हे बघ, सगळं आपल्या मनाप्रमाणे कसं चालेल ना. वर्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? आणि असं डायरेक्ट केबिन मध्ये कसे काय आलात? सेंटिमेंट, वेट, जरा आत ये. हे कोण आहे हा माणूस? यांना आत कोणी सोडलं? सॉरी सर, हे आमचे इंडियन लीडर्स आहेत. तू का सॉरी म्हणतोस याला? याची लायकी नाही सॉरी म्हणायची. तू आमची लायकी काढतोस का? आज तुला तुझी लायकी दाखवतो. ये रे इकडे. कोण आहे हा? बस का साहेब, तुम्ही मला ओळखत नाही? गेले वर्षभरापासून तुमच्या ऑफिसमध्ये वॉचमॅनची नोकरी करतोय मी. ओह सॉरी, तुम्ही युनिफॉर्म मध्ये नव्हता ना, म्हणून मी तुम्हाला ओळखला नाही. आता कधीच घालणार नाही तो युनिफॉर्म, आणि तुलाही नीट जगू देणार नाही. पण झालंय तरी काय? हा इमानीद्वारे तुझ्या कंपनीत काम करतोय आणि तू याच्यावर चोरीचा आळ घेतलास. चोरीचा आहे? कधी? मी? मला काहीच आठवत नाहीये. मी चोरीचा आळ कधी घेतला? जरा आठवून बघा साहेब, 6 महिन्यापूर्वी कदम साहेब फायली घेऊन गेले होते आणि तुम्हाला काय सापडत नव्हत्या म्हणून तुम्ही माझी झडती घेतली होती. एक्सक्यूज मी कोणाची झडती वगैरे घेतलेली नाही. ओके, मला आठवत आहे ना, त्यावेळेला कदम फाईल्स घेऊन गेले होते हे मला माहीत नव्हतं आणि त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता. म्हणून मी म्हटलं होतं की तुमच्या कोणाकडे फाईल्स आहेत का हे चेक करा, दॅट्स ऑल. मग तुमच्या सुपरवायझरने माझी बॅग चेक का केली? यालाच चोरीचा आळ घेणे म्हणतात. आणि आम्ही असले खोटे नाटे आरोप अजिबात सहन करणार नाही. आम्ही ते प्रामाणिकपणे काम करतो
आणि तू साहेब म्हणून आमची काही चूक नसताना आमच्यावर आरोप करणार. इथून पुढे असला अपमान अजिबात खपून घेतला जाणार नाही. बरोबर आहे. यांना आता सोडायचं नाही. श्रीमंतीचा माज आला यांना. आता आपण चांगलाच धडा शिकवाय याला. हा बघा, जस्ट वेट प्लीज. तुम्ही असे चिडू नका. मला सांगा, मी असं काय करू ज्याने तुमचं समाधान होईल? याला ओळखतोस का? बिचारा तुझ्या विचित्र वागण्यामुळे एवढा घाबरलाय की समोर यायला पण तयार नाही. काय पट्टे का ओळख? तू याला मारहाण केलीस, डांबून ठेवलंय, सगळं कळलं आम्हाला. आणि सगळी युनियन याच्या पाठीशी आहे. तुझी पोलिसात तक्रार करणारच आहे आम्ही. हे बघा, लेट्स सेटल दिस हिअर. प्लीज तुम्ही तक्रार वगैरे करू नका. मी तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे, पण प्लीज कंप्लेन करू नका. जयंत सर असे असतील असं वाटलं नव्हतं, पण सरांनी वॉचमॅनची झडती घेतली होती तेव्हा मी बघितलं होतं. हो ना, खरंच फार चांगला माणूस आहे तो. चोरी वगैरे करणं शक्यच नाही. पण जयंत सरांना कुठे सगळ्यांशी पर्सनल रिलेशन ठेवायला वेळ असतो. तो वॉचमॅन कसा आहे ते आपल्याला माहिती आहे, त्यांना का माहिती असेल? हे बघा, जस्ट काम डाऊन एव्हरीबडी, ओके? माझ्याकडून चूक झाली असेल त्यावेळी, आणि मी त्याची शिक्षा भोगायला तयार आहे. ठीक आहे, तुम्ही जर शिक्षा भोगायला तयार असाल तर आमची अशी मागणी आहे की फक्त एक दिवस तुम्ही आमच्यासारखं आयुष्य जगून बघावं, म्हणजे तुम्हाला आमच्या कष्टाची जाणीव होईल. मग आज दिवसभर तू तुझ्या ऑफिसमध्ये वॉचमन म्हणून काम करायचं.